लग्नानंतरचे प्रेम भाग 45वा. पण तो मात्र आपल्याच विचारात हरवून गेलेला असायचा. त्याला असं दुःखात बुडालेलं पाहून तिला चैन पडत नव्हता. गावी दोघांनी सोबत जगलेले ते 2 दिवस आठवून ती सुखावत होती. ते सोनेरी क्षण तिच्या नजरेसमोरून जाता जात नव्हते. ते आठवून तिचं मन मोहरून जायचं. पण हा मात्र दुःखात बुडून गेला होता. तिला पण कळत होतं. त्याचा आजीवर खूप जीव होता. त्यामुळे त्याला आजीच्या अशा अचानक जाण्याचा धक्का बसला आहे. पण मनाला कसं समजवणार? मनात भावना उचंबळून येत होत्या. मोठ्या मिश्किलीने ती तिच्या मनातल्या भावनांना आवर घालत होती. इकडे वैशालींना पण त्याची काळजी वाटत होती. पण एवढे दिवस घर नातेवाईकांनी भरलं होतं. त्यामुळे त्यांना त्याच्याशी बोलायला वेळच मिळाला नव्हता. समोरून धनश्री आलेली पाहून त्यांनी तिला जवळ बोलावून सुमितविषयी विचारत म्हणाल्या, "अगं धनश्री, सुमित कुठे आहे? तो गेल्या 8 दिवसात सर्वांसोबत जेवण करायला पण खाली येत नाही. काल पण मी त्याच्याशी बोलले तर जेवढ्यास तेवढंच उत्तर दिलं आणि वरती निघून गेला. अहो आई, तो माझ्याशी पण मोकळेपणे बोलत नाही. आजी गेल्यापासून सतत कसल्या तरी विचारात गळून गेलेला असतो. नाहीतर लॅपटॉप घेऊन काहीतरी काम करत बसतो. सकाळी पण मी त्याला जेवायला खाली चल म्हटलं तर मला म्हणाला मला काम आहे. माझं जेवण सुनीताताईला इथेच आणून द्यायला सांग." धनश्री उदास मनाने म्हणाली, "हे बघ धनश्री, मला तर या कामाच्या गडबडीत त्याच्याशी बोलायला वेळ मिळत नाही. पण तू त्याच्याशी बोल. त्याला समजावून आता तरी जेवणासाठी खाली घेऊन ये." त्या काळजीच्या स्वरात म्हणाल्या, "आई, तुम्ही काळजी करू नका. बोलते मी त्याच्याशी." म्हणत धनश्री जिन्यावरून वरती विचार करत गेली. दादासाहेब आणि लता पण तिथे सोफ्यावर बसून त्या दोघींचा संवाद ऐकत होते. "अहो ताई, गेल्यापासून मी पण पाहिले सुमित कोणाशी बोलत नाही. नुसता शून्यात नजर लावून बसलेला असतो. इकडे वंस आणि तिकडे तो, दोघं पण आपापल्या रूममध्ये बाहेर पडायलाच तयार नाहीत. मला तर आता त्या दोघांची खूपच काळजी वाटते." लताताई आपली काळजी व्यक्त करत म्हणाल्या, "बरं, मी हेमासोबत बोलून तिला घेऊन येतो. सुमित आला की त्याच्याशी पण बोलतो." म्हणत दादासाहेब हेमा त्यांच्या खोलीत गेले. धनश्री पण विचार करत रूममध्ये आली तर आता पण तो उदास मनाने लॅपटॉपमध्ये डोकं घालून काहीतरी काम करत बसला होता. "सुमित, ऐक ना," ती त्याच्या बाजूला बसत म्हणाली. "हां बोल." तो लॅपटॉपमध्ये पाहत कोरडेपणे म्हणाला, "अरे सुमित, तू असा का वागतोयस?" ती काळजीच्या सुरात म्हणाली, "काय झालं? असं म्हणजे कसा वागतोय?" तो तिच्याकडे न पाहताच म्हणाला, "सुमित, ते काम जरा बाजूला ठेव ना." ती त्याचा हात हातात घेत म्हणाली, "बरं बोल." म्हणत त्याने लॅपटॉप बंद करून बाजूला ठेवला. "सुमित, अरे तू खाली सर्वांसोबत जेवायला पण येत नाहीस. इथेच रूममध्ये बसून एकटाच जेवतोस. माझ्यासोबत पण आधीसारखा बोलत नाहीस. अरे आजी जाऊन आता 10-12 दिवस उलटून गेले. तरीही तू अजूनही तिथेच अडकून पडलायस." ती केविलवाण्या स्वरात म्हणाली, "अगं धनश्री, मला नाही जाऊ वाटत खाली." तो दुःखी मनाने म्हणाला, "अगं खाली गेले की माझी नजर आजीच्या रूमकडे जाते आणि मग आजीच्या आठवणींना मला अस्वस्थ व्हायला होतं. म्हणून मग मला खाली जावंसंच वाटत नाही." "सुमित, अरे असं करून कसं चालेल? तू असं उदास होऊन बसलेलं आजींना तरी आवडेल का? तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्या किती आनंदी व्हायच्या. आपण गावी जाताना त्यांचा निरोप घ्यायला गेलो तेव्हा आपल्याला आनंदी पाहून त्यांना किती आनंद झाला होता. सुमित, तुला आठवते का? आपण गावी जाताना त्यांचा निरोप घ्यायला गेलो तेव्हा त्या आपल्या दोघांकडे पाहून काय म्हणत होत्या? त्या म्हणाल्या होत्या की तुमचं लग्न झाल्यापासून आज मी तुम्हा दोघांना एवढं आनंदी पाहते
याचा अर्थ असा होतो की त्यांनी जरी बोलून दाखवलं नसलं तरी त्या आपल्या नात्याबद्दल जाणून होत्या. त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरून जो आनंद ओसंडून वाहत होता तसा आनंद त्या आधी कधीच मी पाहिला नव्हता. आपल्या दोघांना एकत्र पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. अरे तुझ्या आनंदातच त्यांचा आनंद होता आणि तू असा त्यांच्या दुःखात बुडून स्वतः दुःखी होऊन बसलेलं त्यांना आवडेल का? तू असा वागलास तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल का? ती बोलत होती ते आता त्याला पण पटत होतं. प्लीज सुमित चल ना जेवायला. अरे आई पण तुझ्या अशा वागण्याने काळजीत पडल्यात. ती त्याचा चेहरा उंजळीत घेऊन काकुळतीने बोलत होती. तिचं बोलणं ऐकून त्याचे डोळे पाणावले. बरं चल म्हणत तो उठला. दोघे पण खाली आले. त्याला आलेलं पाहून वैशालींना पण बरं वाटलं. सर्वजण जेवणाच्या टेबलवर आले होते. नेहमीच हसत खेळत असणाऱ्या पाटील कुटुंबावर आजी गेल्यापासून उदासी पसरली होती. प्रत्येकाच्या मनात आजीविषयी हळव्या भावना होत्या. संजय राव 2 दिवसापासून ऑफिसला जायला लागले होते. सुमितला आलेलं पाहून ते म्हणाले, सुमित उद्या एक मीटिंग आहे. त्यासाठी तुला उद्या ऑफिसला यावं लागेल. मी तुला मेल केला आहे, बघितलंस का? तो मानेनच हो म्हणाला. लता काकू आणि दादासाहेब पण आता परत गावी जायच्या तयारीत होते. उद्या सकाळीच त्यांचं परत गावी जायचं ठरलं होतं. हे बघ सुमित, या जगात येणाऱ्या प्रत्येकालाच एक ना एक दिवस जायचंच आहे. तू पण आता झालं गेलं विसरून जाऊन पुन्हा आधीसारखा कामाला लाग. अरे आईला पण कधी असं कोणी उदास होऊन बसलेलं आवडलं नाही आणि तू जर तिच्या आठवणीत उदास होऊन बसलास तर तिला बरं वाटेल का? दादासाहेब सुमितच्या जवळ बसून त्याला समजवत होते. अरे आई गेल्यापासून तू तुझ्या रूममधून बाहेर सुद्धा आला नाहीस. तुला काय वाटतं? तुला एकट्यालाच दुःख झालं आहे का? अरे आमची पण हीच अवस्था आहे. जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणारच. हा सृष्टीचा नियमच आहे. आता सर्व विसरून स्वतःला सावर. ते त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले. दादासाहेबांचं बोलणं ऐकून त्याला भरून आलं. आजीचं बोलणं, आजीच्या आठवणी एकामागून एक त्याच्या नजरेसमोर उभ्या राहिल्या. दादा, आजीच्या शेवटच्या क्षणी मी तिच्याजवळ नव्हतो म्हणत तो त्यांना बिलकुल मन मोकळं करत धाय मोकून रडत होता. दादासाहेब पण त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याचे मन मोकळं होऊ देत होते. आजी गेल्यापासून तो फक्त शून्यात नजर लावून बसलेला होता. आज त्याचं अश्रूवाटे मन मोकळं होत होतं आणि त्याचं मन मोकळं झाल्याशिवाय तो पुन्हा पूर्वपदावर येणार नाही हे त्यांना पण ठाऊक होतं. ते दृश्य पाहून इकडे धनश्रीच्या काळजात कालवा कालव झाली. त्याला रडताना पाहून तिच्या पण डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. सुमित, तू या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नको. असं होतं. अशा वेळी दूरचे जवळ येतात तर कधी जवळचे दूर जातात. बाळा, तू त्याचं एवढं वाईट वाटून घेऊ नको रे. लता त्याला समजवत म्हणाल्या. सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. आत्या, प्रिया सगळेच अश्रू ढाळत होते. पण आज खऱ्या अर्थाने सगळ्यांच्याच मनातलं दुःख बाहेर पडत होतं. दादासाहेब मात्र त्यांचं कर्तव्य पार पाडत सगळ्यांची समजूत काढत होते. त्यांना पण दुःख झालं होतं. पण आईनंतर आता तेच या घराचा आधार होते. त्यांनी सगळ्यांची समजूत काढली. सुमित थोड्या वेळाने शांत झाल्यावर वैशाली त्याला म्हणाल्या, अरे सुमित, त्या दिवशी तुम्हाला निरोप देऊन मी आईच्या तब्येतीची चौकशी करायला त्यांच्या खोलीत गेले होते. तर त्या मला पाहून म्हणाल्या, गेली का ग मुलं? मी पण त्यांना हो म्हणून उत्तर दिलं. तेव्हा त्या मला म्हणाल्या, वैशू, तू मला सांगितलं नसलं तरी मला सर्व कळतं बरं का.
लग्न झाल्यापासून मी त्या दोघांना पाहत होते, पण त्यांच्या नात्यात मला काहीतरी उणीव भासत होती. काहीतरी अपूर्ण असल्याचा भास होत होता. माझ्या सोमूच्या मनातलं दुःख त्याच्या डोळ्यात दिसतं. अगं, लहानपणापासून मी त्याला पाहते, पण आज जो आनंद त्याच्या डोळ्यात मी पाहिला तो या आधी कधीच पाहिला नव्हता. माझा सोमू खुश आहे. आता माझी मी सुखाने मरायला मोकळी. त्यानंतर मी त्यांना म्हणाले, अहो आई, असं अभद्र का बोलताय तुम्ही? पण त्यानंतर त्या जे बोलल्या ते ऐकून मला तर धक्काच बसला. त्यानंतर त्या मला म्हणाल्या, अगं सुमा, माझं मरण त्या दिवशी आलं होतं ग, पण माझा जीव माझ्या सोमूच्या सुखात अडकला होता. त्यांच्यासाठी मी माझा जीव मुठीत धरून जगत होते ग. पण आता माझा पोर खुश आहे. आता मला कसली चिंता नाही. त्याचं ते बोलणं माझ्या जीवाला लागलं होतं. मी तुला फोन करणार होते, पण नंतर आईचं बोलणं मला आठवलं आणि मी फोन बाजूला ठेवला. सुमित, अरे आता तरी समजलं का तुला? त्यांचा आनंद तुझ्या आनंदात होता आणि तू असा दुःख करत बसलायस तर त्यांच्या आत्म्याला शांती लावेल का? वैशाली त्याचा चेहरा उंजळीत घेऊन त्याला समजवत होत्या. आई, तू तू त्या दिवशी मला का फोन नाही केलास? मी परत आलो असतो. त्याचे डोळे अजूनही वाहत होते. वैशाली त्याला खुशीत घेऊन त्याच्या डोक्यावर हळूवार थोपटत त्याला समजवत होत्या. बरं बास आता, चला सर्वांनी जेवून घ्या आणि आता इथून पुढे पण आधीसारखं संध्याकाळचं जेवण सगळ्यांनी सोबत करायचं. कोणालाच रूममध्ये जेवण मिळणार नाही. काय सुनीता? संजयराव सगळ्यांनाच मूड ठीक करण्यासाठी म्हणाले. अगं हेमा, तू सुद्धा वाईट वाटून घेऊ नकोस. आईनंतर तुझे हे 2 भाऊ आहेत ना तुला. आमच्या जीवात जीव आहे तोवर तुला आम्ही अंतर देणार नाही. आम्ही तुला आईबाबांची कमी अजिबात भासू देणार नाही. दादासाहेब आणि संजयराव हेमा आत्याच्या बाजूला बसत म्हणाले. त्यांनी दादासाहेबांच्या कुशीत शिरून मन मोकळं केलं. संजयरावांनी सर्वांना समजावून जेवायला बसवलं. बरं, आम्ही उद्या गावी जायला निघणार आहोत, पण तुम्ही सगळ्यांनी सर्व विसरून आता पुन्हा आपापल्या कामाला लागायचं आहे. काय कळतंय ना? दादासाहेब सुमितकडे पाहत म्हणाले. त्याने पण होकारार्थी मान डोलवली. बरं चला, जा बघू आपापल्या खोलीत जाऊन आराम करा. सकाळी आम्हाला पण लवकर निघायचं आहे. दादासाहेब त्यांच्या रूमच्या दिशेने जात म्हणाले. सगळेच आपापल्या खोलीत आराम करायला निघून गेले. सुमितचा मूड पण आता ठीक झाला होता. खरं आहे ना, माणसाच्या मनात खूप काही साठून राहिलं की असंच होतं ना. त्यासाठी बोलून किंवा रडून वेळीच आपलं मन मोकळं करायला हवं. खूप दुःख झालं तर अगदी मनसोक्त रडावं. मनातलं दुःख अश्रू सोबत वाहून द्यावं. अशाने नक्कीच मन हलकं होतं. आज सुमीच्या बाबतीतही असंच झालं होतं. दादा साहेबांच्या कुशीत मनसोक्त रडून त्यांचं दुःख हलकं होऊन मन मोकळं झालं होतं. धनश्री पण येऊन वैशालींच्या बोलण्याचा विचार करत बेडवर बसली होती. सगळ्याचाच एकमेकांवर किती जीव आहे आणि सुमित तर सगळ्यांचा जीव की प्राण आहे. पण अक्षयदादा आणि मयुरी वहिनी ते दोघे का सर्वांसोबत एकत्र राहत नाहीत? एवढ्या प्रेमळ कुटुंबाला ते का दूर राहत असतील? धनश्रीला अचानक हा नवीन प्रश्न पडला होता. तेवढ्यात सुमित फ्रेश होऊन बाहेर आला. धनू, कसला एवढा विचार करतेस? तिने पटकन नजरवर करून त्याच्याकडे पाहिलं. तो आता एकदम फ्रेश वाटत होता. त्याने तिला धनू म्हणून हाक मारल्याचा तिला खूप आनंद झाला. म्हणजे सुमितला सगळ्यांनी समजवल्याचा त्याच्यावर चांगलाच परिणाम झाला म्हणायचा. ती मनातच विचार करत हसली. काही नाही, तू येतोयस म्हणून बसले होते. ती म्हणाली. धनू सॉरी. तो तिच्या बाजूला बसत तिचा हात हातात घेत म्हणाला. काय झालं? असं सॉरी का बोलतोयस?
मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली, अगं आजीच्या दुःखात मी एवढा बुडून गेलो होतो की तुझ्या मनाचा, तुझ्या भावनांचा विचार पण केला नाही. सुमित, अरे असं का बोलतोयस? आजी माझ्यासाठी परक्या होत्या का रे? आणि तुझा आजींवर आणि आजींचा तुझ्यावर खूप जीव होता. मी तुझ्या भावना समजू शकते रे. मला एकच वाटत होतं, ते म्हणजे तू जसं आता बोलतोयस तसा मोकळेपणे माझ्याशी बोलावं. ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, धनश्री तू किती बदललीस ग? तो म्हणाला. म्हणजे? ती न समजून म्हणाली, आत्ताच बघ ना, किती समजून घेतेस, समजूतदारपणे बोलतेस. मघाशी पण तू मला किती छान समजावलंस, अगदी आईसारखं. आधी तर छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडायला उठायचीस. मी कितीही सरळ बोललो तरी तुझी आपली मांजरीसारखी गुरगुर चालूच असायची. तो डोळे मिचकावत म्हणाला, मला वाटलं बरं झालं मांजरीला विसरलास एकदाचा. ती त्याच्या डोळे मोठे करत म्हणाली, माझा स्वीट मांजरीला विसरून कसं चालेल? भांडत असली तरी मी ना त्या मांजरीच्या प्रेमात पडलो आहे ना. तो तिला मिठीत घेत म्हणाला. ती पण त्याच्या मिठीला आसुसलेली त्याच्या मिठीत विरघळून गेली. आज एवढ्या दिवसांच्या दुराच्या नंतर पुन्हा दोघांच्या प्रेमाला भरता आले. दुसऱ्या दिवशी सकाळ सर्वांसाठी अगदी नवी सकाळ होती. दुःखाचे सावट, मनावरची मरगळ बाजूला होऊन सर्वजण नव्याने कामाला लागले होते. सुनीता आणि काशीराम किचनमध्ये सगळ्यांच्याच नाश्त्याची तयारी करत होते. वैशाली पण त्यांचा आवरून देवराशी करत होत्या. लता काकू पण बॅग भरत होत्या. त्या गावी परत जायची तयारी करत होत्या. सुमित पण आज लवकर उठून जिमला गेला. गावी गेल्यापासून गेल्या 15 दिवसात तो जिमला गेलाच नव्हता. आज त्याला जिमला जाऊन खूप बरं वाटत होतं. धनश्री पण उठून तिचं आवरत होती. तेवढ्यात हा जिमवरून आला. त्याला आलेलं पाहून हिच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच्या ट्रान्सपरंट टी शर्टमधून परफेक्ट दिसणारे त्याचे 6 पॅक पाहून ती हरवून त्याच्याकडे एकटक पाहत होती. ती उगाचच आपली नजर हटवण्याचा वायफळ प्रयत्न करत होती, पण ते काही शक्य होत नव्हतं. त्याच्यावर स्थिरावलेली नजर हटायलाच मागत नव्हती. काय पाहतेस? तर तिच्या जवळ येऊन तिच्या गालावरून अलगद बोट फिरवत म्हणाला, आय लव्ह यू सुमित. म्हणत तिने त्याला घट्ट मिठी मारली. लव्ह यू टू स्वीटहार्ट म्हणत त्याने मिठी घट्ट केली. तिच्या चेहऱ्यावरची केसाची बट मागे सारत तो तिच्या ओठांवर ओठ ठेवणार एवढ्यात ती त्याच्यापासून दूर झाली. सुमित, अरे तुझं आवरून घे ना, ती लाजून खाली पाहत म्हणाली.